ओ साहेब, हे बघा आमच्या जागेवर गावलाय आमचा देव येतो. अरे आमच्यावर सोडू घेऊन तुमचं मन भरलं नाही, आता आमच्या जमिनीत गावलेल्या देवावर बी सोडू गावताय वय. जामकर साहेब, अहो इथं देवाचा विषय, असं नका करू. साहेब आमचा देव आम्हाला परत द्या, नाहीतर आम्ही सगळे इथं उपोषणाला बसू. होय पाहिलं या ठिकाणी जामकर साहेब लोकांच्या भावनेला किंमत देत नाहीयेत आणि मूर्ती सुद्धा देत नाहीयेत. तर सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा लावा ताकद, मी तुम्हाला देत राहील सगळ्या अपडेट. अहो प्रकट झालेला देव आहे हो, आता नका घेऊन जाऊ तुम्ही. नाही तो देव आमच्यावरती रुसलो, समजा गावावर कोपलतो. आमचा देव आम्हाला परत द्या, आमचा देव आम्हाला परत द्या, परत द्या. मोती बाबाच्या नावानं सुदे, अरे आई बापाला नाही निदान देवाला तरी घाबर की. सुधाकर, अरे देव आपल्या दारात आलाय, तर आपल्याकडे राहू दे की. तुझ्या साहेबांना सांग त्यांना घेऊन नका जाऊ म्हणून. अरे आमच्यासाठी नाही, निदान देवासाठी तरी कर. मोती बाबाचा अपमान होतोय, कळतंय का तुला? असा तू ऐकणार नाही. आता जर का मोती बाबाचा अपमान झाला ना, तर तुला आणि तुझ्या बायकोला पोरासकट घराबाहेर काढतोय. अहो आप्पा, ओ आप्पा, हाकला पप्पाला बाहेर. पण मी काय केलं? मी तर तुमच्या बाजूने आहे ना. अय सुदे, ऐक ना बाबा, तुझ्या बरोबर मलाही घराच्या बाहेर काढतील ना. नाही म्हणजे देवाचा विषय हाच पहिला. सांग ना तुझ्या साहेबाला. अरे बघ आता माग सरू नको, सांग. पुढे जाऊन काय होणार आहे? साहेब नाहीत ऐकणार माझं. अरे ते माझे साहेब आहेत, मी त्यांचा साहेब नाही, कळलं का? साहेबांसमोर मी नाही बोलू शकत. घरात बापासमोर तोंड उचकटणं लाज नाही वाटत तुला? आता साहेबासमोर तोंड उचकट की तुझं. हे बघा साहेब, किती बी काय बी झालं ना, तरी मोतीबाबाची मूर्ती तुम्हाला इथून घेऊन जाऊन देणार नाही. आम्ही आता मोतीबाबाचं गावात मंदिर बनवणार आहे आणि त्यातच या मूर्तीची स्थापना करणार आहे आम्ही. मोती बाबाच्या नावानं सरकारी काम आहे, अडथळा आणू नका, अटक करेन. चल सुद्धा. काय झालं? गाडी चालू होईन. करा लवकर चालू करा. बघ ना काय झालं ते. पोलिसांची गाडी सुरू होत ना, ब्रेकिंग न्यूज आहे. वाचला दे बॉस, ब्रेकिंग न्यूज आहे. जामकर साहेबांची गाडी बंद पडली. बघितलं का? मोती बाबालाच इथनं जायचं नाही. बघा सरपंच, तुमच्या डोळ्यासमोर जामकर मूर्ती घेऊन गेला आणि तुम्ही बसलाय बघत. अहो काय चाललंय काय तुमच्या राज्यात? आमच्या काळात असं नव्हतं लगा. तुम्ही द्या राजीनामा, मी होतो सरपंच. त्या जामकरनं मागच्या वेळी देव माणसावर हात टाकला, आता तर पाक डायरेक्ट देवावर हात टाकला. काय करताय तुम्ही? जाऊ द्या गोपाळ बाबा, तूच कर काय तर आता. अरे मी काय करू? म्हणजे माणसाला कायदा असतो हे मला माहिती होतं, पण देवाला कायदा, देवाला कायद्याच्या कचाट्यात अडकवणं हे काय मला पटलेलं नाही बरं का. हा ते आम्हाला पण कळतंय, पण आता करायचं काय? सरपंच साहेब तुम्ही विचारताय करायचं का, हे सुद्धा मी सांगायचं का? अहो अशाने कोप होईल मोती बाबाचा. गावात पाऊस पडायचा नाही, शेती सगळी नासून जाईल. अहो इतकी बरबादी होईल, सगळे भिकल लागू आपण. ह्या पोरांची लग्न होणार नाहीत, सगळी बरबादी होईल. गावात बघताय ना काय काय चाललंय. आप्पांवर संशय घेतला आरोपी म्हणून. माधुरी गायब झाली, लालीजी माझ्यावर संशय घेतलाय. अरे त्या फोटोग्राफरनं आत्महत्या केली. हे सगळं का होतंय? मोती बाबाचा कोप आहे. आपण वेळी सावध नाही झालो, देवाची पूजा नाही केली ना, ही वाढत जाईल. अरे पिढ्यानपिढ्या जातील, गावात अराजकता माजल. हा खरंय गोपाळ म्हणतो ते खरंय. आपला देव माणूस म्हणतोय ती खरंय. त्याचं बोलणं जर आता आपण नाही मनावर घेतलं का नाही, अवघड होऊन बसल बरं का सगळं. जामकर साहेब देवाची टेस्ट करणार आहे, अशाने देव पाठणार नाही आपला. बघितलं का?
असं देवाची विटंबना होऊ द्यायची का आपण? सांगा बरं तुम्ही, अशी विटंबना होऊ द्यायची का? आता देवाचे तुकडे केल्यावर काय करता? ए अशी कशी तोडतील मूर्ती? हा अशी कशी तोडल? आता काय तुम्हाला विचारून तोडणार आहे तोय? अहो आता लॅब मध्ये मूर्ती टेस्टला गेल्यावर काहीतरी तोडफोड होईलच की. तुकडं बिकडं देवाचं करतील की ते. आपण ज्या देवाला अभिषेक घातला पाहिजे त्याला कुठल्या बी मशीन मध्ये घालायचं का? माशाने देव कोपणार नाही तर काय होईल सांगा बरं तुम्हीच. बरोबर का चुकतंय माझं? अशा वेळी आपण देवाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, तरच तो आपल्या पाठीशी उभं राहील. होय खरंय खरंय गोपाळाचं खरंय. नाही नाही, आमच्या देवाला या गावातनं बाहेर जाऊ द्यायचंच नाही. आणि ती मूर्ती परत आणायची म्हणजे आणायचीच. आता शोभला सरपंच तुम्ही. चला बोला मोती बाबा आजच्या नावानं. सांग भले. सांग बोला बोला. सांग मला. मुर्दाबाद मुर्दाबाद. जामकर साहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. जामकर साहेब मुर्दाबाद. जामकर साहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. जामकर साहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. जामकर साहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. हो साहेब, चांगल्यापणानं सांगतोय, आमचा देव आमच्या ताब्यात द्या. देणार नाही. जामकर साहेब ग्रामदेवता आहे ती आमची, आणि आमच्या ग्रामदैवतेचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही. ए मागवा मागवा. साहेब गावकरी लय पेटलेत, ते काही करू शकतात, आपलं ऐकणार नाहीत. अरे मी काय गावाच्या विरोधात आहे का? पण एक पोलीस अधिकारी म्हणून माझं काही काम आहे की नाही? कर्तव्य आहे की नाही काही? बघा ही मूर्ती मी घेऊन जाणार आहे, फोरेन्सिकला दाखवतो, पुरातत्व खात्याला दाखवतो, त्यांनी निर्वाळा दिला की मूर्ती घेऊन मी परत येणार. बस. त्यांना द्यायचे कशाला? इथं माझ्या दुकानातलं गिऱ्हाईक गेलेलं परत येत नाही, आणि आमचा देव कसा येईल परत? हो साहेब, आमचा देव आम्हाला आत्ताच्या आत्ता पाहिजे. ए चल हो मागे. तुला कळत नाही का रे? साहेब तुम्हाला कळत नाही, इथं प्रश्न फक्त मूर्तीचा नाही, आमच्या श्रद्धेचा, आमच्या भक्तीचा आहे. आमची मूर्ती आम्हाला परत करा. जामकर साहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. जामकर साहेब मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. हो साहेब, तुम्ही जर आमची आता मूर्ती नाही दिली ना, त्या गाडी सहित करा, पोलीस स्टेशन पिटू. काय रे? देवानं वाचवलं मला जामकर, आणि तुला अडकवलं. जोपर्यंत हे बाबडे अंधभक्त आहेत ना, तोपर्यंत मला कसलीच चिंता नाहीये. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.